नमस्कार. सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी होली स्पेशल गोल गरगरीत अगदी जालीदार आतून दहीवडे बनवून दाखवणार आहे एक ट्रिक वापरून. ही ट्रिक तुम्ही जर वापरलात तर तुम्ही सगळ्या जुन्या पद्धती सोडून ह्या ट्रिकने दहीवडे बनवून खाल. खूप छान असे हे दहीवडे तयार होतात. अगदी लोण्यासारखे तोंडात टाकतात विरघळतात. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया. 1/2 किलो अख्खे उडीद घेतलेले आहेत. 1 कप आहे ते. तुम्ही उडदाची डाळ देखील घेऊ शकता. तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाण्याने आणि 4 ते 5 तास छान भिजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छान भिजले गेलेले आहेत. तर आता आपण ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. तर चला डाळीमधलं पाणी जे होतं ते मी हे गाळणीमध्ये सगळी डाळ अशी गाळून घेतली आहे. आपल्याला बिलकुल पाणी ठेवायचं नाही आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ही जी आपण डाळमधलं पाणी काढली ती डाळ आहे ते आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी काढून घ्यायची आहे. आता ही डाळ वाटण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही आहे आणि छान अशी वाटून घ्यायची. डाळ मी छान मिक्सरला अशी बारीक करून घेतलेली आहे वाटून. मी कमीत कमी पाण्याचा वापर करून ती डाळ वाटलेली आहे. ह्या प्रकारे आपल्याला घट्टच अशी ही वाटून घ्यायची आहे. पाणीचं प्रमाण जास्त नाही टाकायचं आहे आणि थोडीशी अगदी तुम्हाला दाखवतं अगदी जराशी ती रवाळ ठेवलेली आहे मी. एकदम अशी पेस्ट नाही केलेली आहे. आता ही डाळ आहे आपण छान अशी 8 ते 10 मिनटं फेटून घ्यायची आहे. हातानेच आपल्याला छान अशी ही फेटून घ्यायची. चांगली अशी फ्लफी झाली पाहिजे डाळ. त्याचा रंग देखील बदलला पाहिजे. अशी छान असे आपण फेटून घेऊया 8 ते 10 मिनटं. अशा हाताने आपण छान फेटून घ्यायचे. त्या प्रकारे बघा तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते. त्या प्रकारे तुम्ही फेटून घ्यायचे. ही एकच अशी ट्रिक आहे. जेवढं तुम्ही छान फेटाल तुमचे दहीवडे तितके जालीदार आणि छान असे लोण्यासारखे मऊ होतील. म्हणून छान आपण फेटून घ्यायचे डाळ. आणि 10 मिनटं ही डाळ जी आपण वाटून घेतलेली आहे छान अशी फेटून घेतलेली आहे. एकदम अशी फ्लफी बनलेली आहे. तुम्हाला दाखवते बघा पाहू शकता. मस्त अशी फेटून आपली तयार झालेली आहे. थोडासा हात दुखतो पण आपल्याला जर चांगले दहीवडे खायचे असेल तर हे करणं जरुरी आहे. चांगली डाळ फेटली गेली आहे की नाही हे बघण्यासाठी चेक करायचं आहे. तर बघा मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण थोडा या डाळीचा पीठ टाकायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पीठ छान असं वरती आलेलं आहे. खाली गेलेलं नाही म्हणजे आपली डाळ छान अशी फेटून झालेली आहे. आता ही डाळ आहे ना आपण 10 मिनटं साईडला ठेवून द्यायची आहे आणि आपण दुसरी तयारी करून घ्यायची आहे तोपर्यंत. वडे तळून झाल्यानंतर पाण्यात टाकायचे असतात म्हणून हे पाणी बघा मी पातेल्यामध्ये कोमट करून घेतलेलं आहे. ज्याच्यामध्ये मला वडे टाकायचे आहेत त्याच पातेल्यामध्ये मी केले. जास्त भांड्याचा पसारा केलेला नाही. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं हिंग टाकायचं आहे, पाणी छान मिक्स करायचं आहे चम्मचने आणि आता हे पाणी आपण साईडला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटं आपण पीठ ठेवलं तर साईडला. आता तुम्हाला दाखवते बघा तुम्ही पाहू शकता छान त्याला अशी जाळी सुटलेली आहे. तुम्हाला बघा दाखवते मी मस्त अशी जाळी सुटलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून त्या टाकायच्या आहेत. तुम्ही अर्धा चमच जिरे घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं. आपण पुन्हा एकदा आपण 2 मिनटं छान अशी डाळ फेटून घ्यायचं आहे आणि हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ, जिरं आणि हिरवी मिरची आणि 2 मिनटं छान असं पुन्हा आपण फेटून घ्यायचं आहे. या प्रकारे गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेले. तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे, कडकडीत मिडियमच गरम करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा मी पाण्याची वाटी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे हात बुडवायचं आहे, असं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे जे पीठ आहे आपलं डाळीचं ते आपण जसे तुम्हाला लहान मोठे करायचे आहेत त्या प्रकारे तुम्ही त्याचा गोळा घेऊ शकता ह्या प्रकारे. आणि आपण तेलामध्ये एकदम असं वरून नाही, थोडंसं तेलाच्या जवळ असं जाऊन आपल्याला हे पिठाचा गोळा सोडायचा आहे. तेल असं मिडियमच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्त असं कडकडीत नाही करायचं आहे.
तुम्ही पाहू शकता. जसे लहान मोठे करायचे आहेत तसे आपण गोळे ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत. तेला तुम्ही पाहू शकता वडे बघा स्वतःहूनच कसे असे पलटी होत आहेत तेलामध्ये टाकल्यानंतर. बघू शकता तुम्ही. त्यांना हलवायची देखील गरज नाही आहे. तर छान असे हे आपले वडे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला सोनेरी रंगावरती. तर वडे छान असे सोनेरी रंगावरती बघा तळून झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. आणि कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करून सांगा, म्हणजे त्याच्यामुळे मला देखील समजेल की माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात. आणि तुम्ही कोणत्या शहरातून बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता आपण हे वडे काढून घ्यायचे झाऱ्याच्या साहाय्याने. या प्रकारे बघू शकता किती मस्त रंग देखील आलेला आहे आणि छान असे गोल गरगरीत झालेले. आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. बाहेरून छान क्रिस्पी पण झालेले. या प्रकारे गरम पाणी करून ठेवलं तर कोमट, त्याच्यामध्ये जे आपण हे वडे तळून घेतलेले आहेत ते टाकायचे सगळे ह्याच्यामध्ये. जसे असे वडे आपण तळून घेणार तसे जसे वडे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये. म्हणजे ते छान असे भिजले जातात आणि मऊसूत अगदी छान होतात. हे वडे तळलेले जसे जसे तळत होते तसे असे मी पाण्यात टाकलेले आहेत ह्या कोमट. तर आता हे लाटचे आहेत ते पण आपण पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्याच्या आधी मी तुम्हाला एक वडा तोडून देखील दाखवते. खूप गरम आहेत वडे तर मी तुम्हाला सुरीने कापून दाखवते. बघा मस्त असे जाळीदार आपले वडे बघा तुम्ही पाहू शकता. आतून छान अशी जाळी झालेली आहे वड्यांना आणि बाहेरून छान असे क्रिस्पी देखील झालेले आहेत. हे बघा पाहू शकता. तर आता हे वडे आहेत ते आपण पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तर हे सगळे वडे आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया. त्या प्रकारे थोडेसे त्या आतमध्ये आपण पाण्याच्या असे दाबून घ्यायचे आहेत. बघा तुम्ही अगोदर जे वडे टाकले होते मी तुम्ही पाहू शकता त्यांचा रंग देखील छान असा बदललेला आहे. तर आता हे सगळे वडे आपण ह्याच्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत चम्मचने. आता ह्याच्यावरती झाकण ठेवत आहे मी आणि हे आपल्याला 25 ते 30 मिनटं छान असे पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहेत वडे. 25 मिनटं मी वडे पाण्यात भिजायला ठेवले ते बघा किती छान असे आपले वडे मस्त असे पाण्यामध्ये भिजले गेलेले आहेत. छान असे पाहू शकता तुम्ही. मस्त आतपर्यंत ते भिजले गेले आहेत आणि छान असे मऊसूत झालेले आहेत. तर हे वडे आहेत ना आपण पाणी असं बघा कसं एकदम मऊ झालेले आहेत. असं पाणी पिळून काढायचं आहे वड्यांमधलं. जास्त एकदम पिळायचे नाही नाहीतर ते तुटतील. हलकं हलकं असं पिळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे वडे तुम्ही पिळून असे पाण्यातून काढून हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता. 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये राहतात. तर आता हे पाण्यातून आपण काढून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला मी सर्व करून दाखवते. आता आपण दहीवडे सर्व करायचे आहेत. तर मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे पाण्यातून मी दहीवडे काढलेले आहेत ते काढून घेते प्लेटमध्ये. तर वडे सगळे आपण काढून घेतलेत प्लेटमध्ये. आपण ह्याच्यावरती दही टाकायचं आहे. तर मी हे गोड दही बनवलेलं आहे. मी अगोदरची अगोदरची रेसिपी बनवलेली आहे मी दहीवड्याची. त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे दही कसं बनवायचं गोड. तर तुम्ही जाऊन ती रेसिपी माझी बघू शकता. असं छान असं आपण गोड आहे दही छान असं फेटून घेतलेलं आहे दही स्मूथ असं आपण वड्यांवरती घालून घ्यायचं आहे. सगळं टाकायचं आहे छान मस्त असं दही. आता आपण ह्याच्यावरती हिरवी चटणी घालायची आहे. मी हिरव्या चटणीची देखील रेसिपी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर तुम्ही हिरवी चटणी गोड चटणी ह्याची रेसिपी मी दाखवलेली आहे. तर तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता कसं बनवायचं. आता आपण गोड चटणी देखील घालूया थोडी थोडी याच्यावरती. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जितकी पाहिजे तितकी तुम्ही घालू शकता. जसं तुम्ही खाता गोड तिखट आंबट जसं खाता तुम्ही त्या प्रकारे तुम्ही टाकू शकता. आता ह्याच्यावरती मी थोडंसं भाजलेलं जिरं घालत आहे. जिरं भाजून मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. थोडंसं चाट मसाला टाकत आहे मी.
छान लागतं चाट मसाला टाकल्यानंतर. थोडी मी ह्याच्यावरती लाल मिरची पावडर टाकत आहे. शेव तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, पण छान लागते शेव देखील टाकल्यानंतर. थोडे डाळिंबाचे दाणे खूप छान दिसतात आणि खाण्याला देखील खूप छान लागतात, म्हणून मी थोडेसे डाळिंबाचे दाणे देखील घालत आहे, ह्याच्यामध्ये टाकत आहे. तुम्हाला मी चमचने तोडून दाखवते. दहीवडे किती मऊ, छान असे मऊ झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. हे बघा किती सुंदर छान असे दहीवडे आपले मऊसूत अगदी आणि जालीदार देखील झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर बघितलात किती छान आपले दहीवडे तयार झालेले आहेत खाण्यासाठी. तर तुम्ही नक्की घरी करून खा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींमध्ये, परिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.